वस्तुस्थिती तशीच आहे। अनेक वर्षापासून आम्ही या भागात कार्यरत आहोत, 35 वर्ष जवळजवळ कार्यरत आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या भागात, या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा आमच्या शिंदे साहेबांनी असो किंवा आमच्या खासदारांनी असो किंवा आताचे आमचे आमदार राजेश मोरे असो, यांनी या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बऱ्या प्रमाणात बदललेला आहे आणि त्याचीच जाण ठेवून लोकांनी आज इथं मतदान केलेलं आहे। समोरच्या बाजूने करोडो रुपये रातोरात वाटले गेलेले आहेत, परंतु एकमेव असा उमेदवार असेल की कुठल्याही प्रकारचं आमिष मतदाराला न देता तो निवडून आलेला आहे। याबद्दल सगळं मतदार आता एक सिद्ध झालेलं आहे की लोक नुसती वावड्या उठवतात की इतके पैसे खर्च करायला पाहिजे, तितके करोड उडवायला पाहिजेत तर तुमचा विजय होतो, असं नाही आहे। लोक कामासाठी केलेल्या कामाची सुद्धा पावती अशाप्रमाणे विजय मिळवून देतात आणि आम्हाला तीच पोचपावती मिळालेली आहे की आम्ही अनेक वर्ष लोकांसाठी राबलो, त्याची ही पोचपावती माझ्या सुनेला विजय करून दिलेली आहे। शिवसेना भाजपचे आमचे सगळेच उमेदवार मोठ्या संख्येने इथे विजयी झालेले असत। पहिला उमेदवार आमचा रवीना माली असेल, त्या बिनविरोध झालेल्या आहेत। दुसरे आमच्या विजयश्री आज चांगल्या मताधिक्याने विजय झाल्यात। अर्जुनदादा पाटील चांगल्या मताधिक्याने विजय झाले। आमच्या संगीता म्हात्रे यांना देखील चांगलं घवघवीत यश मिळालं आहे। ह्यामागे संपूर्ण आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फळ आहे। 20 दिवस माझे कार्यकर्ते शाखेतले झोपले नाही, रात्रंदिवस त्यांनी ही कामा राबले आणि कोणत्याही प्रकारचं मतदाराला प्रलोभित करण्यासंदर्भात एकही असं काही केलेलं नाही। बिना खर्चाने खऱ्या अर्थाने हे आम्ही ही निवडणूक जिंकलो। ही खरं तर ही जी प्रथा चाललेली आहे ही कुठेतरी तिला खीळ बसली पाहिजे, ती थांबली पाहिजे आणि ते मतदारांनी सिद्ध करून दिले की आम्हाला कुठला आमिषच पाहिजे, आम्हाला काय अमुकच पाहिजे। शिवसेना भाजप युतीचा विजय हा आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आणि श्रीकांत शिंदे साहेब, राजेश मोरे साहेब आणि माझ्या तमाम जनतेच्या वतीने मी त्यांना आपल्या वतीने धन्यवाद देते आणि माझे सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय हा आणि माझ्या फॅमिलीचा विजय हा। माझी फॅमिली आणि निष्ठावंत कार्यकर आणि माझ्या मायबाप बंधू भगिनींना मी लाख लाख धन्यवाद देते आणि आज हा आमचा कामाचा विजय झालाय। प्रकाश म्हात्रेंचं काम बोलतंय।